धृतराष्ट्राचे भाऊ आहेत, पण खरे ते पूर्वजन्मीचे यमराज आहेत. तर यमराजाला पृथ्वी तलावर येऊन, मृत्यूलोकी येऊन 100 वर्ष आयुष्य भोगायला लागलेलं आहे. का बरं? तर मांडव्य ऋषीने दिलेला शाप. मग काय घडलं होतं असं? तर मांडव्य ऋषी ज्या आश्रमात राहत होते, त्या आश्रमात काही चोर चोरी करून आले आणि त्या आश्रमात जाऊन त्यांनी ती जी काही केली सुवर्ण, पैसा, सामुग्री होती ती तिथे त्यांनी लपवली. आता या चोरांच्या मागे मागे त्या राजाचे चोर आले, शिपाई आले आणि त्यांनी चोरांना पकडलं. पण चोरांना पकडलं तेव्हा त्या चोरी केलेली जी काही साहित्य होतं, जी काही सामुग्री होती, ती मांडव्य ऋषींच्या आश्रमात सापडल्यामुळे मांडव्य ऋषी सुद्धा चोरांना सामील आहेत असं त्या शिपायांना वाटल्यामुळे त्यांनी मांडव्य ऋषींना सुद्धा राजाच्या दरबारात चोर म्हणून घेऊन आले. मांडव्य ऋषींना भयंकर राग आलेला आहे, पण आता नाईलाज आहे, कारण आपण अशा ह्याच्यामध्ये सापडलेलो आहे आणि सगळ्यांना सुळीवर चढवा असं राजाचा आदेश झालाय. पण मांडव्य ऋषी काही साधेसुधे ऋषी नाही आहेत. जेव्हा सुळीवर चढवण्याचा प्रसंग आला तेव्हा मात्र आपल्या तपस्सामर्थ्यांनी त्यांनी स्वतःचं रक्षण केलं आणि जेव्हा हे राजाला कळलं तेव्हा त्यांनी ऋषींची माफी मागितली. पण यानंतर मांडव्य ऋषींनी यमधर्माला विचारलं, कारण मरणासाठी जो असतो देव तो यम आहे, तर मला तुझ्या दारापर्यंत आणण्याचं कारण काय? त्यालाच विचारले. एवढी ताकद त्या मांडव ऋषींकडे होती, आपल्या ऋषींकडे बरंच सामर्थ्य होतं. मग यमराजाला काही त्याचं उत्तर देता आलं नाही. इकडे तिकडे तिकडे इकडे कारण शोधल्यानंतर त्यांनी असं सांगितलेलं आहे की लहानपणी तुम्ही एक छोटा जे पाखरू उडतं की नाही, त्या पाखराच्या शेपटीमध्ये तुम्ही एक काठी टोचली होती. तेव्हा मांडव ऋषी म्हणतात की तेव्हा मी किती वयाचा होतो.